हॅलो स्टुडंट, एम पी आरमध्ये युनिट 3 कास्टिंग प्रोसेस अँड प्लास्टिक मोल्डिंग हा चॅप्टर आपण पाहत होतो. ह्याच्यातला बराच भाग आपण गुगल मीटला कव्हर केलेला आहे. तर आज आपण कोर म्हणजे काय हे पाहणार आहोत. कोर म्हणजेच काय की जे सँड आहे त्याला एक सेपरेट शेप दिलेला असतो. आता समजा आपला जो कास्ट पार्ट आहे त्या कास्ट पार्टमध्ये आपल्याला हॉलो इंटेरियर पाहिजे असेल, म्हणजे आतमध्ये समजा आपल्याला एखादा होल पाहिजे असेल किंवा कॅव्हिटी पाहिजे असेल आत विशिष्ट शेपची, तर त्यासाठी आपण कोरचा वापर करतो. कोर हे सँडपासूनच बनलेलं असतं. सँडलाच सेपरेट शेप दिलेला असतो. सँडपासून आपण कोर तयार करतो. ठीक आहे, त्या शेपचं ज्या शेपची आपल्याला कॅव्हिटी पाहिजे आहे किंवा होल पाहिजे आहे, हॉलो इंटेरियर पाहिजे असेल, तसाच शेप आपण त्या सँडला देत असतो. ते कोर म्हणून आपण वापरतो. आता काय होतं, जेव्हा मोल्टन मेटल आपण ओततो कॅव्हिटीमध्ये, तेव्हा त्या कोरभोवती ते मोल्टन मेटल जमा होतं किंवा साचायला लागतं. ठीक आहे, म्हणजेच ते नंतर मोल्टन मेटल हळूहळू थंड होणार आहे आणि थंड झाल्याच्या नंतर आपल्याला कास्ट पार्ट मिळतो. आता जे कोर आपण बनवलेलं आहे ते कोर कशाचं बनवलेलं आहे? सँडचं बनवलेलं आहे. त्यामुळे जेव्हा कास्ट पार्ट थंड होईल तेव्हा ते कोर आपण जे सँडचं बनवलेलं आहे ते आपण रिमूव्ह करू शकतो. ठीक आहे, मग ते रिमूव्ह केल्याच्या नंतर आपल्याला अशा पद्धतीनं हॉलो पोर्शन आपल्याला कास्ट पार्टमध्ये मिळवता येतो. तर कोर म्हणजे काय? सेपरेट शेप ऑफ सँड. हे कशासाठी वापरतो? म्हणजे सँडला सेपरेट शेप का देतो आपण? तर आपल्याला कास्टिंगमध्ये हॉलो पोर्शन पाहिजे असेल किंवा होल पाहिजे असेल तर आपण कोरचा वापर हा करत असतो. आता कोर काय होतं? कोर जे की मोल्टन मेटल सॉलिडिफाय होणार आहे, त्याच्यानंतर जे कोर आहे ते सँडचं आहे, ते आपण रिमूव्ह करू शकतो आफ्टर कास्टिंग, आणि अशा पद्धतीनं आपण हॉलो पोर्शन मिळवू शकतो. आता जे आपण होल कास्टिंग पार्टमध्ये आपल्याला पाहिजे आहे त्यासाठी आपण कोरचा वापर केला. आता कोरमध्ये जे की सँडपासून बनलेलं आहे कोर, त्याच्यामध्ये कोणत्या प्रॉपर्टी पाहिजेत? तर त्याच्यामध्ये कोर हे स्ट्रॉंग पाहिजे, जेणेकरून त्याचा जो शेप दिलेला आहे, आपण सँडला जो शेप दिलेला आहे तो सँडचा जो शेप आहे तो रिटेन केला पाहिजे विदाऊट डिफॉर्मिंग. म्हणजे त्याच्यामध्ये सँडमध्ये डिफॉर्मेशन न झालं पाहिजे, तो शेप तसाच राहिला पाहिजे. त्यासाठी आपण बेकिंग करतो. ठीक आहे, कोरला बेकिंग करतो जेणेकरून त्याच्या स्ट्रेंथ यावी. अशा पद्धतीने हे कोर काय पाहिजे की स्ट्रॉंग पाहिजे. त्याच्यानंतर ते परमिएबल पाहिजे. बघा, ह्या कोरच्या भोवती जे आहे ते मोल्टन मेटल साचणार आहे किंवा जमा होणार आहे मोल्टन मेटल, त्यामुळे त्या कोरमध्ये परमिएबिलिटी ही प्रॉपर्टी पाहिजे, जेणेकरून त्याच्यामधनं गॅसेस एस्केप होतील. जे मोल्टन मेटलमध्ये जे काही गॅसेस असतील ते एस्केप होणार आहेत. त्याच्यानंतर कोर हे मोल्टन मेटलच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे, कारण मोल्टन मेटल त्याभोवती साचणार आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये रिफ्रॅक्टरीनेस म्हणजे हाय टेम्परेचर विस्टँड करण्याची जी क्षमता आहे ती पण त्यामध्ये कोरमध्ये किंवा त्या सँडमध्ये पाहिजे, कोर सँडमध्ये. त्याच्यानंतर हे जे कोर बनवलेलं आहे ते स्टेबल पाहिजे. ओके, जे काही डायमेन्शनल स्टेबल म्हणतो तर ते डायमेन्शनली स्टेबल पाहिजे, जेणेकरून आपल्याला ट्रू फॉर्म ऑफ कास्टचा ट्रू साईज किंवा शेप आपल्याला त्यामध्ये मिळेल. त्याच्यानंतर कोर हे कोलॅप्सिबल पाहिजे, म्हणजे मोल्टन मेटल जेव्हा थंड होईल तेव्हा ते कोलॅप्सिबल पाहिजे. त्याच्यानंतर कोर सँड आपण वापरणार आहे किंवा जे सँडपासून कोर बनवणार आहे त्याचा सरफेस हा स्मूथ पाहिजे. ठीक आहे, तर ह्या प्रॉपर्टी त्या कोरमध्ये पाहिजेत. आता ह्याचा पर्पज काय आहे किंवा फंक्शन काय आहे कोरचं? तर आपल्याला हॉलो पोर्शन पाहिजे असेल किंवा इंटरनल कॅव्हिटीज पाहिजे असतील कास्ट पार्टमध्ये तर कोरचा वापर केला जातो. शिवाय माउल्ड सरफेस जो आहे तो माउल्ड सरफेस इम्प्रूव्ह करायचा असेल तरी कोरचं हे फंक्शन आहे, कोरचं किंवा पर्पज आहे. आपल्याला माउल्डला स्ट्रेंथ माउल्डमध्ये मिळवायची असेल किंवा माउल्डला स्ट्रेंथ आणायची असेल तर ह्याच्यासाठी सुद्धा कोर हे वापरलं जातं. शिवाय आपल्याला जास्त खोलीचे डीप रेसेस पाहिजे असतील, स्लॉट वगैरे किंवा रेसेस पाहिजे असतील तरी आपण हे कोरचा वापर करू शकतो. शिवाय कधीकधी गेटिंग सिस्टीममध्ये सुद्धा स्टेनर कोर वगैरे वापरतात, जेणेकरून इम्प्युरिटीज ज्या आहेत त्या कोरमध्ये अडकावेत, की स्टेनर कोरचा वगैरे वापर आपण गेटिंग सिस्टीममध्ये बऱ्यापैकी करतो. तर असे जे फंक्शन आहेत ते कोरचे आहेत. पहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कास्ट पार्टमध्ये हॉलो पोर्शन पाहिजे असेल किंवा होल पाहिजे असेल तर आपण कोरचा वापर करतो. तर कधीकधी आपण माउल्ड सरफेस जो आहे तो
माऊल्ड सरफेस इम्प्रूव्ह करण्यासाठी वापरतो. कधी कधी माऊल्डला आपल्याला स्ट्रेंथन करायचं असेल, बळकटता द्यायची असेल तरी वापरतो. कधी कधी जास्त खोलीचे रेसेस पाहिजे असतील तरी आपण कोरचा वापर करतो. आणि गेटिंग सिस्टीममध्ये पण आपण कोरचा वापर हा करत असतो. नेक्स्ट, कोरचे ॲप्लिकेशन काय आहेत तर ॲज अ स्टेनर, मगाशी म्हटलं की जे काही मोल्टन मेटलमध्ये इम्प्युरिटीज असतील तर त्या इम्प्युरिटीज त्या आपल्याला स्टेनर कोर नावाचा एक प्रकार आहे, तर ते स्टेनर म्हणून ते वापरू शकतो. ठीक आहे, म्हणजेच त्या कोरमधनं जे काही मोल्टन मेटल पास होईल ते क्लीन मोल्टन मेटल असेल, त्याच्यामध्ये इम्प्युरिटी नसतील. तर अशा पद्धतीचा पण कोरचा वापर होतो गेटिंग सिस्टीममध्ये. पोअरिंग कप तयार करामध्ये सुद्धा वापर होतो. रायझर कोर म्हणून पण वापर होतो. त्याच्यानंतर सेंट्रिफ्युगल कास्टिंगमध्ये, विशेष करून सेमी सेंट्रिफ्युगल कास्टिंगमध्ये आपण पुढं पाहणार आहे. सेमी सेंट्रिफ्युगल कास्टिंग म्हणजे काय, त्याच्यामध्ये सुद्धा कोरचा वापर होतो. आता आपल्याला समजा एअर कूल्ड इंजिन आहेत, त्याच्यामध्ये सिलेंडर जे असतात त्या सिलेंडरला फिन्स असतात. त्या फिन्समधला जो एअर स्पेस आहे तो फॉर्म करण्यासाठी दोन फिन्समध्ये एक स्पेस असतो. एअर कूल्ड इंजिनमध्ये पाहता सिलेंडरच्या इथं फिन्स दिलेल्या असतात, सिलेंडरच्या भोवती फिन्स दिलेल्या असतात. तर त्याच्यासाठी पण कोरचा वापर होतो. शिवाय वॉटर कूलिंग चेंबर IC इंजिनमध्ये तयार करण्यासाठी पण कोरचा वापर हा होत असतो. आता आपण पाहायचं आहे की टाईप्स ऑफ कोर, कोणते कोणते टाईप्स ऑफ कोर आहेत. पहिलं कोर आहे ते म्हणजे हॉरिझॉन्टल कोर. आता तुम्हाला इथं डायग्रॅममध्ये दिसत असेल की हॉरिझॉन्टल कोर आहे. हॉरिझॉन्टल कोर का नाव पडलं तर हे कोर तुम्हाला दिसते बघा, हे कोर आहे. हे कोर काय की हॉरिझॉन्टली प्लेस केलेलं आहे. हॉरिझॉन्टली प्लेस केलेलं आहे त्यामुळं ह्याला हॉरिझॉन्टल कोर म्हणलेलं आहे. आता हे हॉरिझॉन्टली प्लेस केलं आहे, पण कुठं प्लेस केलेलं आहे किंवा कुठं लोकेट केलेलं आहे तर हे कोप आणि ड्रॅग ह्याच्यामध्ये जी पार्टिंग लाईन आहे किंवा पार्टिंग सरफेस आहे माऊल्डचा, वरचा कोप खालचा ड्रॅग, ह्याच्यामध्ये जो पार्टिंग सरफेस आहे किंवा पार्टिंग लाईन आहे त्याच्यामध्ये हे सिलेंड्रिकली कोर हॉरिझॉन्टली लेड केलेला आहे किंवा ठेवलेला आहे, प्लेस केलेला आहे. कोप आणि ड्रॅगच्या मध्ये जो पार्टिंग सरफेस आहे, पार्टिंग लाईन आहे, त्याच्यामध्ये हे हॉरिझॉन्टली प्लेस केलेलं असतं किंवा लेड डाऊन हॉरिझॉन्टली सिलेंड्रिकल शेपच्या स्वरूपामध्ये. आपल्याला समजा सिलेंड्रिकल होल पाहिजे असेल तर. नेक्स्ट आहे व्हर्टिकल कोर. आता व्हर्टिकल कोर नाव का पडलं असेल तर हे व्हर्टिकली प्लेस केलेलं आहे. ठीक आहे, हे कोप आणि ड्रॅग दोन्हीमध्ये व्हर्टिकली असं प्लेस केलेलं दिसतंय. व्हर्टिकल पोझिशनला कोप आणि ड्रॅगच्या हाफमध्ये माऊल्डच्या प्लेस केलेलं आहे. ठीक आहे, आता ह्याच्या वरच्या आणि खालच्या भागात तुम्हाला टेपर दिसते, वरती आणि खाली टेपर दिसते, पण वरचा टेपर थोडासा जास्त असतो खालच्या टेपरपेक्षा. सोपा आहे. हॉरिझॉन्टल कोर म्हणजे हॉरिझॉन्टली प्लेस केले, कोप आणि ड्रॅगच्या मध्ये जो पार्टिंग लाईन आहे त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टली प्लेस केलं आहे. व्हर्टिकल कोर म्हणजे व्हर्टिकली प्लेस केलेला आहे. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये टेपर दिलेला आहे. नेक्स्ट आहे बॅलन्स कोर. आता हे बॅलन्स कोर तुम्हाला दिसतंय पहा. बॅलन्स कोर म्हणजेच काय की एकच कोर प्रिंट असेल किंवा वन साईडला ओपनिंग असेल तर त्यासाठी आपल्याला बॅलन्स कोर हे वापरता येईल. म्हणजे जेव्हा कास्टिंगला एका साईडलाच जर ओपनिंग असेल, जेव्हा कास्टिंगला एकाच साईडला ओपनिंग असेल आणि वन कोर प्रिंट इज अवेलेबल ऑन पॅटर्न, तेव्हा बॅलन्स कोर आहे. बघा इथं तुम्हाला दिसतं हे बॅलन्स कोर आहे. म्हणजे एका साईडला कास्टिंगच्या ह्या माऊल्ड कॅव्हिटी किंवा कास्टिंग जे होणार आहे त्याच्या एका साईडलाच ओपनिंग आहे, अशा पद्धतीची ओपनिंग आहे सपोज. तर अशा परिस्थितीमध्ये आपण बॅलन्स कोर वापरतो आणि त्यावेळेस एकच कोर प्रिंट लागणार आहे. ठीक आहे, इथं तुम्हाला बॅलन्स कोरचं दिसतंय की आपण अशा पद्धतीने कोर ठेवल्याच्या नंतर इथं असा एक काय म्हणतात हॉलो पोर्शन तयार होणार आहे कास्टिंगमध्ये. म्हणजे एका साईडलाच ओपनिंग आहे, ह्या साईडला ओपनिंग नाही, फक्त एकाच साईडला ओपनिंग आहे आणि इथं जे आहे ते एकच कोर प्रिंट इथं लागणार आहे आपल्याला. ठीक आहे, ह्याला सपोर्ट करायला. नेक्स्ट आहे ड्रॉप कोर किंवा विंग कोर. आता जेव्हा आपल्याला ही जी पार्टिंग लाईन आहे, ही जी पार्टिंग लाईन तुम्हाला दिसते ही पार्टिंग लाईन आहे, ह्या पार्टिंग लाईनच्या वरती किंवा खाली आपल्याला होल पाहिजे असेल किंवा रेसेस पाहिजे असेल कास्टिंगमध्ये, आपल्याला जो कास्टिंग आपण बनवणार आहे त्या कास्टिंगमध्ये पार्टिंग लाईनच्या वरती किंवा पार्टिंग लाईनच्या खालती आपल्याला होल किंवा रेसेस पाहिजे असेल तर आपण ड्रॉप कोर किंवा विंग कोरचा वापर हा त्यामध्ये करत असतो. नेक्स्ट आहे हँगिंग कोर अँड कव्हर कोर. हँगिंग कोर इथं तुम्हाला
इथं तुम्हाला हे हँगिंग कोर दिसते, वरच्या साईडमधून हे जे कोर दिसते हे कोर वरच्या साईडमधून वरच्या म्हणजे कोपपासून हँग होतं आहे. ठीक आहे, कोप साईडकडनं हे जे कोर आहे ते हँग होतं आहे आणि त्याच्या खाली कुठलाच सपोर्ट त्याला बॉटम साईडला ट्रॅक साईडला नाही, त्यामुळे त्याला हँगिंग कोर म्हटलं आहे. म्हणजे वरती जे कोप आहे इथं कोप असेल, ह्या कोप साईडकडून हे जे कोर आहे ते वरच्या कोप साईडकडून हँग होतं आहे. ठीक आहे, आणि ह्याच्या बॉटमला कुठला सपोर्ट ड्रॅग साईडला इथं कोरला कुठला सपोर्ट नाही आहे, त्याला आपण हँगिंग कोर म्हणतो. आणि कव्हर कोर म्हणजे काय, इथं दिसतंय ते कोर, ह्या कोरला इथं खाली काय सपोर्ट दिलेला आहे. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो कव्हर कोर. म्हणजेच काय, ड्रॅग साईडला ह्या कोरला ड्रॅग साईडला इथं सपोर्ट दिलेला आहे, ड्रॅग साईडला इथं सपोर्ट दिलेला आहे, त्यामुळे ह्याला कव्हर कोर असं म्हणलेलं आहे. नेक्स्ट आहे रॅमअप कोर. रॅमअप कोर म्हणजे काय की कधी कधी आपल्याला पॅटर्न सोबतच कोर हे आपल्याला सेट करावं लागतं बिफोर माउल्ड इज रॅम्ड. सँड रॅमिंग करायच्या आधीच आपल्याला पॅटर्नसोबत कोर हे सेट करावं लागतं, त्याला आपण म्हणतो रॅम अप कोर. म्हणजे रॅमिंग व्हायच्या आधी माउल्डचं जे काही सँड आहे त्याचं रॅमिंग होण्याच्या आधी आपल्याला पॅटर्नसोबतच हा जो कोर आहे तो सेट करावा लागतो, त्याला आपण म्हणतो रॅम अप कोर. अशा पद्धतीने हे वेगवेगळे टाईप्सचे कोर आहेत. नेक्स्ट आहे कोर प्रिंट. आता कोर प्रिंट कशाला म्हणतो, ह्याच्या आधी मी सांगितलेलं आहे. कोर प्रिंट म्हणजेच काय, पॅटर्नला आपण थोडंसं प्रोजेक्शन देतो. पॅटर्नला प्रोजेक्शन का द्यायचं आहे की आपण समजा माउल्ड कॅव्हिटीमध्ये आपल्याला कोर ठेवायचा आहे, प्लेस करायचा आहे. तर माउल्ड कॅव्हिटीमध्ये आपल्याला जेव्हा कोर प्लेस करायचा असेल तेव्हा त्या कोरला आपल्याला काहीतरी सपोर्ट द्यावा लागेल. ठीक आहे, म्हणजेच त्या कोरला माउल्ड कॅव्हिटीमध्ये ठेवण्यासाठी आपल्याला सपोर्ट द्यावा लागेल, म्हणजे सीट तयार करावं लागेल की त्या सीटवरती ते कोर आपल्याला ठेवता येईल. मग ते सीट फॉर्म करायचं काम कोण करतं, तर पॅटर्न करतो. म्हणजे कसं, तर पॅटर्नलाच आपण प्रोजेक्शन देतो. आता बघा इथं हा पॅटर्न आहे आपला, हा पॅटर्न आहे आणि इथं आणि इथं थोडंसं प्रोजेक्शन दिलेलं आहे पॅटर्नला, जेणेकरून आपल्याला जी कॅव्हिटी मिळणार आहे त्या कॅव्हिटीमध्ये इथं थोडंसं सीट फॉर्म करणार आहे. कॅव्हिटीमध्ये हे कॅव्हिटीच्या इथं सीट फॉर्म करणार आहे. हे जे प्रोजेक्शन दिलेलं आहे तुम्हाला दिसत असेल, तर हा पॅटर्न आहे आपला, हा पॅटर्न आहे आणि इथं हे प्रोजेक्शन दिलेलं आहे पॅटर्नच्या सरफेसला इथं प्रोजेक्शन दिलेलं आहे, जे की सीट फॉर्म करणार आहे. मग ह्या सीटमध्ये आपल्याला काय करता येईल, हॉरिझॉन्टली आपल्याला कोर ठेवता येईल. हॉरिझॉन्टल कोर आपल्याला इथं ठेवता येईल कोप अँड ड्रॅगच्या मध्ये, त्यामुळे त्याला हॉरिझॉन्टल कोर प्रिंट म्हटलेलं आहे. व्हर्टिकली आपल्याला कोर ठेवायचा असेल तर इथं बघा थोडंसं पॅटर्नलाच काय केलेलं असतं, प्रोजेक्शन दिलेलं असतं. इथं दिलं आहे प्रोजेक्शन, इथं दिलं आहे प्रोजेक्शन, म्हणजेच आपल्याला इथं सीट फॉर्म होईल, व्हर्टिकली प्लेस करता येईल. त्याच्यानंतर बॅलन्स कोर, म्हणजे एका साईडला ओपनिंग असेल तरी आपल्याला बॅलन्स कोरचा वापर हा करता येतो. म्हणजेच आपल्याला पॅटर्नलाच प्रोजेक्शन द्यायचं आहे थोडंसं, जेणेकरून ते सीट फॉर्म करेल कॅव्हिटीच्या इथं, माउल्ड कॅव्हिटीच्या इथं सीट फॉर्म करेल. त्या सीटवरती आपण कोरला ठेवू शकतो, म्हणजेच एक प्रकारचा त्याला सपोर्ट त्यामध्ये मिळणार आहे अशा पद्धतीनं. सो कोर प्रिंट्स आर नथिंग बट दीज आर द एक्स्ट्रा ऑर ॲडिशनल प्रोजेक्शन प्रोव्हाइडेड ऑन पॅटर्नलाच आपण एक्स्ट्रा किंवा ॲडिशनल प्रोजेक्शन दिलेलं आहे, जेणेकरून त्यामुळं एक तिथं सीट फॉर्म होईल आणि त्या सीट फॉर्म झाल्यामुळं आपल्याला त्याच्यामध्ये कोर ठेवता येईल. म्हणजे आपल्याला एक प्रकारे जे सीट फॉर्म झालेलं आहे ते सपोर्ट देईल कोरला आणि आपल्याला व्यवस्थित योग्य ठिकाणी योग्य पोझिशनला कोर लोकेट करता येईल. अशा पद्धतीने हे कोर प्रिंट असतं. ठीक आहे, मग ह्याच्यामध्ये प्रकार आहेत, जे कोरचे प्रकार आहेत त्यानुसार हे कोर प्रिंटचे प्रकार आहेत. हॉरिझॉन्टल कोर वापरला असेल तर हॉरिझॉन्टल कोर प्रिंट आपल्याला पॅटर्नला द्यावी लागेल. व्हर्टिकल कोर असेल तर व्हर्टिकल कोर प्रिंट होणार आहे. जर बॅलन्स कोर असेल तर बॅलन्स कोर प्रिंट असणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं टाईप्स ऑफ कोरवरनं कोर प्रिंट आपण पॅटर्नला प्रोव्हाइड करत असतो. ठीक आहे, कोर प्रिंट म्हणजे एक लक्षात घ्या की पॅटर्नलाच एक्स्ट्रा किंवा ॲडिशनल प्रोजेक्शन दिलेलं आहे, जेणेकरून
पॅटर्नला जे प्रोजेक्शन दिलेलं आहे ते सीट फॉर्म करल आणि त्या सीट फॉर्म केल्याच्या नंतर आपण जे काही रिक्वायर्ड पोझिशन, जी काही आपल्याला पोझिशन हवी आहे, प्रॉपर पोझिशन हवी आहे, त्या प्रॉपर पोझिशनला आपण तिथं सीट फॉर्म केलेलं आहे आणि त्या सीटवरती कोर प्लेस करू शकतो, लोकेट करू शकतो. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपण कोर प्रिंट म्हणू शकतो. ठीक, आता जरी पॅटर्नला कोर प्रिंट दिलं असेल तर कास्ट पार्ट जेव्हा होणार आहे, तेव्हा आपल्याला कोर प्रिंट ते तिथं दिसत नाही, ते प्रोजेक्शन. ठीक आहे. नेक्स्ट, दिस इज ऑल अबाउट माउल्डिंग अँड कोर मेकिंग. नाऊ वी गो फर्दर टू स्टडी कास्टिंग प्रोसेस. मग त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ते म्हणजेच गेटिंग सिस्टीम. आता इथं तुम्हाला गेटिंग सिस्टीम दिसते आहे पहा. गेटिंग सिस्टीम म्हणजेच काय की सगळे पॅसेजेस किंवा सगळे चॅनल की ज्याद्वारे मोल्टन मेटल हे माउल्ट कॅव्हिटीपर्यंत पोचवलं जातं किंवा पोचतं. आता इथं तुम्हाला दिसतंय की गेटिंग सिस्टीममध्ये हे पोरिंग बेसिन किंवा पोरिंग कप दिसतोय फनेल शेपसारखा. हे स्प्रू दिसतं आहे, जरा टेपर दिसतंय, थोडंसं निमुळतं थोडंसं आहे. त्यानंतर हा स्प्रू बेस आहे, हा रनर आहे आणि हे गेट आहे. हे आपले माउल्ट कॅव्हिटी असेल. मग ही जी काही ह्या पॅसेज आहे, हे सगळे पॅसेज आहेत. इथनं मोल्टन मेटल येणार आहे आतमध्ये पोरिंग कपमधनं किंवा पोरिंग बेसिनमधनं, स्प्रूमध्ये येणार आहे, मग स्प्रू बेसमध्ये येणार आहे, नंतर रनरमध्ये ते फ्लो होणार आहे. रनरमध्ये फ्लो झाल्यावर नंतर ह्या गेटद्वारे ते ॲक्च्युअली माउल्ट कॅव्हिटीपर्यंत पोचणार आहे. तर हे जे काही सगळे पॅसेजेस आहेत किंवा सगळे चॅनल आहेत त्याला आपण गेटिंग सिस्टीम म्हणतो. आणि गेट म्हणजे काय की जो पॅसेज किंवा जो चॅनल ॲक्च्युअली त्या मोल्टन मेटलला माउल्ट कॅव्हिटीपर्यंत नेतो त्याला आपण गेट म्हणतो. किंवा जो ॲक्च्युअली त्या माउल्ट कॅव्हिटीमध्ये ओपन होतो, जो पॅसेज किंवा जो चॅनल ॲक्च्युअली माउल्ट कॅव्हिटीमध्ये ओपन होतो त्याला आपण गेट असं म्हणतो. हे झालं गेटिंग सिस्टीम. आता ही माउल्ट कॅव्हिटी असेल तर ही माउल्ट कॅव्हिटी पूर्णतः मोल्टन मेटलनं भरली का नाही हे कळण्यासाठी इथं रायझर दिलेलं असतं. तर त्याचा आपण डिटेल आता स्टडी करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण गेटिंग सिस्टीम म्हणजे काय आणि गेट म्हणजे काय हे पाहूया. गेट म्हणजे एक असा चॅनल की जो ॲक्च्युली माउल्ट कॅव्हिटीमध्ये ओपन होतो किंवा जो ॲक्च्युअली मोल्टन मेटलला माउल्ट कॅव्हिटीमध्ये पोचवतो त्याला आपण गेट म्हणतो. आणि गेटिंग सिस्टीम म्हणजे काय, सगळे चॅनल किंवा सगळे पॅसेज की ज्याद्वारे मोल्टन मेटल हे माउल्ट कॅव्हिटीपर्यंत पोचवलं जातं. मग त्याच्यामध्ये पोरिंग कप आलं किंवा पोरिंग बेसिन म्हणतो आपण, स्प्रू आलं, रनर आलं, गेट आलं. तर त्या सगळ्या चॅनलला, सगळ्या पॅसेजला आपण गेटिंग सिस्टीम म्हणतो. आणि गेट म्हणजे काय, जो ॲक्च्युअली माउल्ट कॅव्हिटीमध्ये ओपन होतो किंवा जो ॲक्च्युअली त्या मोल्टन मेटलला माउल्ट कॅव्हिटीमध्ये पोचवतो त्याला आपण गेट म्हणतो. आता ह्या गेटिंग सिस्टीमचे फंक्शन काय आहेत पहा. तर पहिल्यांदा आपल्याला जो मोल्टन मेटल आहे त्याचा कंटिन्युअस सप्लाय किंवा युनिफॉर्म फीड करायचा आहे. कॅव्हिटीमध्ये आपल्याला जो मोल्टन मेटल आहे तो कंटिन्युअसली सप्लाय करायचा आहे किंवा कंटिन्युअसली फीड करायचा आहे, युनिफॉर्मली फीड करायचा आहे. त्यासाठी गेटिंग सिस्टीमचं हे फंक्शन आहे की टू प्रोव्हाइड कंटिन्युअस अँड युनिफॉर्म फीड ऑफ मोल्टन मेटल विथ लिटल टर्ब्युलन्स. म्हणजे त्याच्यामध्ये शक्यतो अडथळे आपल्याला नको आहेत. युनिफॉर्मली आणि कंटिन्युअसली मोल्टन मेटल सप्लाय करणे हे काम गेटिंग सिस्टीमचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला डायरेक्शनल सॉलिडिफिकेशन अचीव करायचं आहे. डायरेक्शनल सॉलिडिफिकेशन म्हणजेच काय की एकाच डायरेक्शननं ते सॉलिडिफाय होत जातं. तर ते डायरेक्शनल सॉलिडिफिकेशन अचीव करण्यासाठी सुद्धा गेटिंग सिस्टीमचा वापर हा किंवा उपयोग आहे किंवा फंक्शन आहे. त्याच्यानंतर आपली जी काही माउल्ट कॅव्हिटी आहे ती आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये मोल्टन मेटलनं भरायची आहे. म्हणजे ती माउल्ट कॅव्हिटी कमीत कमी वेळेत ती माउल्ट कॅव्हिटी मोल्टन मेटलनं भरली पाहिजे. टू फिल द माउल्ट कॅव्हिटी विथ मोल्टन मेटल इन शॉर्टेस्ट पॉसिबल टाईम. त्याच्यानंतर आपल्याला कमीत कमी मोल्टन मेटल हे कन्झ्युम करायचं आहे. तर ते पण फंक्शन आहे गेटिंग सिस्टमचं. त्यामुळं काय होणार आहे की कमी मेटल कन्झ्युम होणार आहे. त्याच्यानंतर आपलं जे काही माउल्ट वॉल्सची झीज होते, इरोजन होतं किंवा झीज होते ती आपल्याला टाळायची आहे. ते टाळण्याचं काम हे गेटिंग सिस्टीम करतं. माउल्ट वॉलची जी काही झीज होणार आहे ते प्रिव्हेंट करतं. त्याच्यानंतर जे काही मोल्टन मेटलमध्ये मळी
किंवा सँड किंवा जे काही फॉरेन पार्टिकल्स येणार आहेत ते मोल्टन मेटलमध्ये येतात, पण ते माउल्ट कॅव्हिटीपर्यंत पोचले न पाहिजेत. ते माउल्ट कॅव्हिटीपर्यंत पोचले न पाहिजे म्हणजेच काय की आपल्याला क्लीन मोल्टन मेटल माउल्ट कॅव्हिटीपर्यंत न्यायचं आहे. मग ते करण्यासाठी जे काही त्या मोल्टन मेटलमध्ये स्लॅग, सँड किंवा अदर फॉरेन पार्टिकल्स आहेत ते आपल्याला त्यामध्ये मोल्टन मेटलबरोबर माउल्ट कॅव्हिटीपर्यंत जायला ना पाहिजेत. ठीक आहे. मग अशा पद्धतीनं सुद्धा आपण ह्या गेटिंग सिस्टीमचा वापर करून क्लीन मोल्टन मेटल आपण माउल्ट कॅव्हिटीपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजेच आपल्याला जे सँड आहे किंवा जे काही स्लॅग आहे किंवा जे काही फॉरेन पार्टिकल्स आहेत त्याला माउल्ट कॅव्हिटीपर्यंत जाण्यापासून रोखायचं आहे, प्रिव्हेंट करायचं आहे. So the function of gating system is to provide continuous and uniform feed of molten metal, achieve directional solidification, fill mould cavity with molten metal in shortest possible time, consume least molten metal किंवा metal, prevent erosion of mould wall, then prevent slag and other foreign particles from entering the mould. These are the function. Now we go to study various components of gating system. So first component is pouring basin or pouring cup. आता पोरिंग बेसिन जे दिसतंय ते तुम्हाला इथं दिसतंय बघा. पोरिंग बेसिन हे फनेल शेपसारखं तुम्हाला इथं दिसतंय. माउल्टच्या टॉपला आपण हे गेटिंग सिस्टीमचा हा पहिला भाग आहे. माउल्टच्या टॉपला आपण हे प्रोव्हाइड करत असतो. हे फनेल शेपचं आहे आणि हे आपण फुल ठेवतो. इट केप फुल. आता जे फर्नेसमध्ये जे मोल्टन मेटल आहे ते लॅडरद्वारे ह्या पोरिंग बेसिन किंवा पोरिंग कपमध्ये पहिल्यांदा येणार आहे. ठीक आहे. ते काय करतं की जो काही मोल्टन मेटल आपल्याला इथं येणार आहे त्याला एक डायरेक्शन देतं फ्लो होण्यासाठी. म्हणजे ते इट डायरेक्ट द फ्लो ऑफ मेटल फ्रॉम लॅडर टू स्प्रू. म्हणजे ते जे काही लॅडरमधनं मोल्टन मेटल आलेलं आहे ते स्प्रूमध्ये जाण्यासाठी ते त्या फ्लोला डायरेक्ट करतं. ठीक आहे. आणि हे थोडंसं लार्ज बनवायचं वरचा भाग, म्हणजे फनेल शेप असल्यामुळे वरचा भाग हा थोडासा लार्ज बनवायचा आहे जेणेकरून ते लॅडरमधलं मोल्टन मेटल आपल्याला यामध्ये आलं पाहिजे. आणि परत ते फनेल शेपचं असल्यामुळे परत ते कुठं डायरेक्ट करणार आहे मोल्टन मेटलला, तर ह्या स्प्रू नावाच्या पॅसेजमध्ये ते त्याला फ्लोला डायरेक्ट करणार आहे मोल्टन मेटलच्या. आणि हे फनेल शेपचं आहे आणि हे आपल्याला शक्यतो फुल ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला जे काही श्रिंकेज होणार आहे त्याच्यावरती टू कॉम्पेन्सेट श्रिंकेज, टू ओव्हरकम श्रिंकेज जे काय आहे त्यामुळे याला आपल्याला केप्ट फुल, इट शुड बी केप्ट फुल. ओके. नेक्स्ट सेकंड पार्ट ऑफ गेटिंग सिस्टीम इज स्प्रू. स्प्रू तुम्हाला इथं दिसतोय पहा, इथं स्प्रू दिसतोय. ठीक आहे. हा एक व्हर्टिकल पॅसेज आहे जो की पोरिंग कपमधलं जे काय मोल्टन मेटल आहे तो स्प्रू बेसमध्ये किंवा आपल्याला जे काय रनर आहे त्याला सप्लाय करणार आहे. ठीक आहे. आता हा टेपर थोडासा दिसतो आहे. हा खालच्या साईडला थोडा टेपर झालेला आहे, म्हणजे खालच्या साईडला त्याचा साईज कमी झालेला आहे जेणेकरून एअर एन्ट्रॅपमेंट टाळावं. आणि मोल्टन मेटल हे आपल्याला फुल ठेवायचं आहे त्यामुळं हे थोडंसं टेपर दिलेलं आहे. खालच्या साईडला थोडंसं त्याचा सेक्शन जो आहे क्रॉस सेक्शन तो रिड्यूस झालेला आहे. स्मॉलर साईज ॲट बॉटम टू क्रिएट चोक दॅट विल हेल्प टू कीप द स्प्रू फुल ऑफ मोल्टन मेटल. आता हे थोडंसं टेपर झालेलं आहे, हे स्मॉलर झालेलं आहे खालच्या सेक्शनला डाऊनवर्ड सेक्शनला खाली हे टेपर असल्यामुळे इथं स्मॉलर आहे, म्हणजे इथं एक चोक तयार होतं ज्यामुळे हे स्प्रूज आहे ते इतके फुल म्हणजे पूर्ण भरलेलं आपण ठेवू शकतो. आता जर 20 mm डायमीटर असेल तर आपण ह्याचा शेप राऊंड करतो आणि त्याच्यापेक्षा जास्त साईज असेल तर आपण रेक्टँग्युलर शेप त्याला देतो. 20 mm पर्यंत जर डायमीटर आपण स्प्रूचा राऊंड ठेवतो आणि 20 mm पेक्षा जास्त ठेवायचा असेल तर तो रेक्टँग्युलर स्प्रूचा शेप ठेवतो. नेक्स्ट आहे रनर. रनर म्हणजे काय, हे जे स्प्रू बेसमध्ये आलेलं मोल्टन मेटल आहे ते स्प्रू बेसमधलं आलेलं मोल्टन मेटल गेटला पोचवण्याचं काम हे रनर करत असतात. नंतर ते गेट काय करणार आहे, माउल्ट कॅव्हिटीपर्यंत मोल्टन मेटल प्रोव्हाइड करणार आहे किंवा सप्लाय करणार आहे. नंतर गेट म्हणजे असा पॅसेज की जो ॲक्च्युअली मोल्टन मेटलला माउल्ट कॅव्हिटीमध्ये म्हणजे
पोचवतो म्हणा किंवा नेतो म्हणा, त्याला आपण गेट असं म्हणतो. आता गेटला डिझाईन करताना एक लक्षात घ्यायचं की इथं शार्प एजेस नसले पाहिजेत. कारण काय होतं, जेव्हा मोल्टन मेटल हे फ्लो होत असेल, जर शार्प एजेस असतात तर ते मोल्टन मेटलचं जे काही फ्लो असणार आहे त्याच्याबरोबर ते रब होतात. म्हणजे तिथे इरोजन होऊ शकतं, वॉल झिजू शकतात आणि जे शार्प एजेस आहेत ते रब झाल्यामुळं सँड पण त्या मोल्टन मेटलबरोबर त्या म्हणजे त्या माउल्डपर्यंत जाऊ शकते. म्हणून आपण गेट बनवताना जे काही शार्प एजेस आहेत, शार्प कॉर्नर्स असतील तर ते अवॉइड करायचे आहेत. कारण का की मोल्टन मेटल जेव्हा फ्लो होईल तेव्हा ते कदाचित शार्प एजेस जे असतील गेटचे तर ते ब्रेक होऊ शकतात आणि त्यामुळं सँड पार्टिकल किंवा सँड पीसेस त्या मोल्टन मेटलबरोबर जाऊ शकतात. म्हणून आपल्याला गेट बनवताना त्यामध्ये जे शार्प एजेस आहेत ते अवॉइड करायचे आहेत. मग गेटचे वेगवेगळे प्रकार आहेत. टॉप गेट आहे, पार्टिंग गेट आहे, बॉटम गेट आहे, साईड गेट आहे. टॉप गेट तुम्हाला दिसतंय की टॉप गेट वरून मोल्टन मेटल हे डायरेक्टली खाली ड्रॉप होणार आहे. ह्याला ड्रॉप गेट पण म्हणतात. खाली ड्रॉप होणार आहे ग्रॅव्हिटीमुळं. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये हे जे गेट आहे ते रायझर म्हणून सुद्धा ॲक्ट होतं. म्हणजे आपल्याला इथं कळणार आहे की हे वरून आपण जेव्हा मोल्टन मेटल आत ओतणार आहे तेव्हा आपल्याला कळणार की कॅव्हिटी पूर्ण भरली आहे का नाही. हे वरती आलं की आपल्याला हे रायझर म्हणून सुद्धा ॲक्ट होणार आहे. फक्त ह्याचं लिमिटेशन असं आहे की ह्याच्यामध्ये एअर वगैरे गॅसेस वगैरे ॲब्झॉर्ब होऊ शकतात आणि ह्याच्यामध्ये झीज पण होऊ शकते. इरोजन ऑफ माउल्ट टेक प्लेस, माउल्टची झीज होऊ शकते. आणि ह्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. वेज गेट, पेन्सिल गेट, स्टेनर कोर गेट. तर इथं तुम्हाला दिसतंय ते पेन्सिल गेट आहे. म्हणजे त्या जो स्प्रू आहे तो स्प्रू हा नंबर ऑफ ब्रँचेसमध्ये डिवाईड केलेला आहे आणि ह्याच्यातनं मोल्टन मेटल जाणार आहे पेन्सिल गेट. तर स्मॉलर कास्टिंग असेल तर वेज शेप गेट तयार करतात. लार्जर कास्टिंगसाठी असं पेन्सिल गेट आहे. शिवाय इथं तुम्हाला दिसतं की एक स्टेनर कोर प्रोव्हाइड केलेलं आहे, मी मगाशी म्हटलेलं. तर सँडचं स्टेनर कोर बनवलेलं असेल. तर ह्यामुळं काय होणार आहे की ज्या मोल्टन मेटलमध्ये ज्या इम्प्युरिटीज आहेत ते इथं अडकून बसणार आहे आणि ह्या कोअरमध्ये अडकून बसणार आहे. पहा, हे स्टेनर कोअरचं सारखा स्प्रू केलेला आहे. तर मोल्टन मेटलच्या ज्या इम्प्युरिटीज असतील त्या इथं अडकून बसणार आहेत आणि क्लीन मोल्टन मेटल फक्त इथं माउल्ट कॅव्हिटीपर्यंत जाणार आहे. अशा पद्धतीनं स्टेनर कोअरचा पण आपण इथं मगाशी आपण कोअर पाहताना पाहिलेला आहे तर त्याचा वापर इथं करू शकतो. नेक्स्ट सेकंड आहे बॉटम गेट. बॉटम गेट म्हणजेच काय, माउल्ट कॅव्हिटीच्या बॉटमला हे ओपन होतं. म्हणजे मोल्टन मेटल जे आहे ते माउल्ट कॅव्हिटीच्या बॉटम साईडकडनं एंटर होतं आहे. फक्त इथं आपल्याला अडथळा मिनिमाइज करता येतो, इरोजन होणार नाही माउल्ट कॅव्हिटीचं. पण इथं चोक तयार होऊ शकतो, आणि जे डायरेक्शनल सॉलिडिफिकेशन आहे ते आपल्याला इथं व्यवस्थित मिळणार नाही. हे त्याचा ड्रॉबॅक मोठा आहे. तर ह्या बॉटम गेटला हॉर्न गेट पण म्हणतात. नेक्स्ट आहे पार्टिंग गेट. पार्टिंग गेट म्हणजेच काय, कोप आणि ड्रॅगची जी काय पार्टिंग लाईन आहे त्या पार्टिंग लाईनमधून तिथून मोल्टन मेटल हे कॅव्हिटीमध्ये येणार आहे. ठीक आहे. आणि हे बनवायला अतिशय सोपं आहे आणि फास्टली आपण हे बनवू शकतो. डायरेक्शनल सॉलिडिफिकेशन पण आपल्याला मिळतं. पण ह्याचा जे लिमिटेशन आहे ते म्हणजेच थोडेसे अडथळे ह्याच्यामध्ये निर्माण होऊ शकतात. जेव्हा लिक्विड मेटल हे माउल्ट कॅव्हिटीमध्ये येतं तेव्हा इथं थोडे अडथळे पण तयार होऊ शकतात. नेक्स्ट आहे साईड गेट. आता तुम्हाला इथं दिसते माउल्ट कॅव्हिटी. मोल्टन मेटल जेव्हा आपण आत ओतणार आहे तेव्हा पहिल्यांदा ते बॉटम साईडला येणार आहे. मग जसं जसं मोल्टन मेटलची लेवल राईज होईल तसं तसं त्या साईड गेटमधून ते मोल्टन मेटल हळूहळू आतमध्ये माउल्ट कॅव्हिटीमध्ये येणार आहे. So this is all about gating system. So parts of gating system are pouring cup, sprue, runner and gate. So various types of gates are top gate, bottom gate, okay, parting line gate किंवा parting gate and side gate. Now we study rising system. How we know that the mould cavity is completely filled with the molten metal? So there is a passage by which we confirm or we know that the mould cavity is completely filled with the molten metal. So that passage is known as riser. So riser or feeder head is a passage of sand made in cope which give us or confirmation that the mould cavity is completely filled with molten metal. असा पॅसेज
की जेव्हा माउल्ट कॅव्हिटी आपण गेटिंग सिस्टीम आत्ता पाहिलेली आहे. गेटिंग सिस्टीमद्वारे आपण मोल्टन मेटल जे आहे ते कॅव्हिटीपर्यंत पोहोचवलेलं आहे. आता कॅव्हिटी आतमध्ये आहे, वरती सँड आहे. आपल्याला कसं कळणार की बाबा कॅव्हिटी पूर्णतः भरली आहे का नाही मोल्टन मेटलनं? तर जेव्हा ती कॅव्हिटी पूर्णतः भरेल मोल्टन मेटलनं, तेव्हा अजून एक पॅसेज असेल की त्या पॅसेजमधनं हळूहळू मोल्टन मेटल वरती यायला सुरुवात होईल किंवा राईज व्हायला सुरुवात होईल. म्हणजे आपल्याला तिथं मोल्टन मेटल वरती यायला सुरुवात झाली की समजायचं की माउल्ट कॅव्हिटी ही मोल्टन मेटलनं कम्प्लिटली भरलेली आहे. त्याला आपण रायझर असं म्हणतो. शक्यतो स्पेरिकल शेप हा त्यामध्ये चांगला असतो, पण त्याच्यामध्ये अडचणी आहेत स्पेरिकल शेप बनवताना रायझरचा. त्यामुळं आपण सिलेंड्रिकल शेप प्रेफर करतो रायझरचा. आता पहिल्या स्टेजमध्ये बघा, मोल्टन मेटल जेव्हा आपण आत ओतणार आहे त्याच्यामध्ये डिझॉल्व गॅसेस वगैरे असतील, तर ते डिझॉल्व गॅसेस बाहेर पडण्यासाठी सुद्धा पहिल्या स्टेजमध्ये मोल्टन मेटल कॅव्हिटीमध्ये पूर्ण भरायच्या आधीच्या स्टेजमध्ये रायझरद्वारे ते जे गॅसेस आहेत ते बाहेर पडू शकतात. एअर बाहेर पडू शकते, स्टीम बाहेर पडू शकते. तर ते इनिशियल स्टेजला एअर, स्टीम आणि गॅसेसला बाहेर जाण्यासाठी एक मार्ग तयार होणार आहे रायझरचा. त्याच्यानंतर आपल्याला फंक्शन ऑफ रायझरमध्ये दुसरं फंक्शन सांगता येईल की माउल्ट कॅव्हिटी कम्प्लिटली भरली का नाही हे इन्श्युरिटी किंवा कन्फर्मेशन आपल्याला त्यामध्ये करण्याचं काम हे रायझर करत असतं. डायरेक्शनल सॉलिडिफिकेशन पण आपल्याला ह्याच्यामध्ये अचीव होण्यासाठी आपण रायझरचा वापर करतो. आता कधीकधी आपण रायझरचा वापर हे रिझर्वायर म्हणून करत असतो की ज्याद्वारे आपण परत मोल्टन मेटल हे फीड करू शकतो. जे काही सॉलिडिफिकेशन होत असताना जे श्रिंकेज होणार आहे ते कॉम्पेन्सेट करण्यासाठी, ओव्हरकम करण्यासाठी आपण रायझरचा वापरसुद्धा मोल्टन मेटल फीड करण्यासाठी करू शकतो, जेणेकरून श्रिंकेज कॉम्पेन्सेट व्हावं. तर हे एक प्रकारचं रिझर्वायर म्हणून सुद्धा ॲक्ट होणार आहे टू फीड द मोल्टन मेटल. ओके. आता ह्याच्यामध्ये रायझिंग सिस्टीमचे दोन प्रकार आहेत. एक आहे ओपन रायझर आणि दुसरा आहे ब्लाइंड रायझर. ओपन रायझर म्हणजेच काय की जो टॉप सरफेस आहे, आता इथं तुम्हाला दिसतंय, हा रायझर दिसतंय, ह्याचा जो टॉप सरफेस आहे इट इज ओपन टू ॲटमॉस्फिअर. इट इज ओपन टू ॲटमॉस्फिअर. मग इथं ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि ग्रॅव्हिटी हे दोन्ही प्रेशर इथं ॲक्ट होतात. पहिल्या सुरुवातीला ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲक्ट होतं, नंतर हे इथं ग्रॅव्हिटी हे फिडिंग फोर्स ह्याच्यामध्ये असणार आहे. मग हे जे आहे ते कोपच्या वरच्या भागामध्ये किंवा पार्टिंग लाईनला आपण हे प्रोव्हाइड करू शकतो, पण आपण ड्रॅग साईडला हे प्रोव्हाइड करू शकत नाही ओपन रायझर. तर ह्याचे लिमिटेशन काय आहे की ह्याचा साईज जो आहे हा ब्लाइंड रायझर जे दुसरा टाईप आपण पाहणार आहे त्यापेक्षा लार्जर असतो. ह्या रायझर सिस्टीम आपण कोपला किंवा पार्टिंग लाईनला देतो ओपन रायझर. त्यामुळे त्याची जी हाईट आहे ते माउल्डिंग बॉक्सची डेप्थवरती डिटरमाइन करायची आहे. आपल्याला कास्टिंगमधनं हे रायझिंग सिस्टीम रिमूव्ह करण्यास थोडंसं डिफिकल्टी आहे आणि ड्रॅग साईडला आपण हे प्रोव्हाइड करत नाही. हे जे ओपन रायझर आहे ते ड्रॅग साईडला प्रोव्हाइड करत नाही. ह्याचा साईज थोडासा जास्त असणार आहे ब्लाइंड रायझरपेक्षा. तर आपल्याला कास्टिंगमधनं हे रिमूव्ह करताना थोडीशी डिफिकल्टी येते. तर हे त्याचे लिमिटेशन आहे. पण ॲडव्हान्टेज काय आहे, आपल्याला माउल्डिंग करायला हे सोपं जातं. ओपन रायझर माउल्डिंग करायला, तयार करायला, बनवायला हे सोपं जातं माउल्डमध्ये. त्याच्यानंतर कास्ट पार्टमधनं लिक्विड मेटल हे ड्रॉ करत नाही. नेक्स्ट टाईप इज ब्लाइंड रायझर. ब्लाइंड रायझर म्हणजे तुम्हाला दिसतंय की इट इज नॉट ओपन टू ॲटमॉस्फिअर. हे ब्लाइंड आहे, ठीक आहे, किंवा साईड रायझर म्हणतो आपण. मग हे कुठेही प्रोव्हाइड करू शकतो आपण, कोपला, ड्रॅगला किंवा पार्टिंग लाईनला कुठेही आपण हे देऊ शकतो. आणि इथं ग्रॅव्हिटी हा फक्त फिडिंग फोर्स असेल, कारण हे ॲटमॉस्फिअरला ओपन नाही, त्यामुळे फक्त ग्रॅव्हिटी हा फिडिंग फोर्स इथं असणार आहे. ह्याचे ॲडव्हान्टेजेस काय, जे आपले ओपन रायझरचे लिमिटेशन होते ते इथं ॲडव्हान्टेजेस झालेले आहेत. तर ह्याचा साईज हा स्मॉल आहे ओपन रायझरपेक्षा. त्याच्यानंतर हे कुठेही आपल्याला प्रोव्हाइड करता येतं माउल्डमध्ये. आपल्याला कास्टिंगमधनं इझिली रिमूव्ह करता येतं आणि डायरेक्शनल सॉलिडिफिकेशन हा ओपन रायझरपेक्षा चांगला आहे. पण ह्याचे लिमिटेशन काय आहेत, हे बनवायला थोडं अवघड आहे. माउल्डमध्ये ह्याला म्हणजे माउल्ड करायला हे थोडंसं डिफिकल्ट आहे. त्याच्यानंतर हे कधी काय करतं की सॉलिडिफाय कास्टिंगमधून लिक्विड मेटल हे ड्रॉ करतं. So this is all about gating and rising system. Hope you understand. We stop here. In next class we will see the further part of the casting.